तर सन्मानित काशीनाथजी भजागे यांच्या वतीने आम्हाला ही कोल्ड्रिंकची हनुमानजी भजागे यस त्याच्या वतीने आम्हाला कोल्ड्रिंक्स लाभलेले आहे. पाहुण्यांचा आभार. संजय या जरूर तुम्हाला दुसऱ्या फेरीमधील हा सामना खेळायचा आहे. पहिला सामना जरूर पीसी संघाने जिंकलाय. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पूर्णपणे स्क्वॉड उपस्थित आहे. नाही काही गैरहजर आहेत. तर या स्पर्धेबद्दल काय दोन शब्द? खूपच सुंदर स्पर्धा आहे. खेळायला चान्स दिल्याबद्दल त्यांचा मी आभार. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सत्यवान जर तुम्हाला बॅटिंग करायची आहे परंतु जास्त काही विचाराने पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला असं काही वाटते का एखादा क्षेत्र आहे की तिथे आमचे जास्त चुका आहेत? चांगलंच खेळले सर्व, फक्त भावेश. जरूर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, कारण या खेळपट्टीत धावा होत आहेत. आम्ही 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? नरेश, भावेश आणि आदित्य. थोडंसं मित्र म्हणतो की सुरुवातीला जयशिलाने चांगला परफॉर्मन्स केला, परंतु मागील 2-3 त्या स्पर्धा जर पाहिल्या तर थोड्या त्याच्याकडून ज्या अपेक्षा तुम्हाला आहेत त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्याचं एक्झॅक्टली कारण काय आहे? आमची सध्याची पोरं अशी आहेत की प्रॅक्टिससाठीच येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी प्रॅक्टिससाठी यावं हीच माझी विनंती सर्वांना. जरूर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाण्यापैकी आपण संपन्न केलेला आहे. टॉस जिंकलाय आई गावदेवी यवई संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सामनावीर खेळाडू जयेश आपल्याला विनंती करतोय, प्लीज आपण त्वरित यायचं व्यासपीठावर. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अतिशय सुंदर खेळ जयेश शिलाच्या वतीने आपण पाहिला होता. एक धाव फक्त खर्च केली होती आणि 2 विकेट्स प्राप्त केलं होतं, परंतु हे पारितोषिक सत्यवान शेलार सध्या कलेक्ट करतायत. मी सन्माननीय किरोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक मारुती काका आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी जी आहे ती आपण वितरित करा, जी आम्हाला साई आई एकविरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच MD शेठ यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यानंतर आमनेपाड्याचे माजी सरपंच सन्माननीय प्रदीप श्रीनिवास पाटील यांच्याकडून आम्हाला कोल्ड्रिंकची बॉटल लाभलेली आहे. मी पंच दैवत वेलीकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंकची बॉटल हॅपी फीज आपण वितरित करा. आणि भावेश गणेश भजागेच्या वतीने आम्हाला हेड कॅप आहे. गुरुनाथजी भजागे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण ही हेड कॅप या ठिकाणी वितरित करायची आहे. सो वेल प्लेट जय शेलार. यानंतर जे सामने होणार आहेत त्या संघांनी देखील सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. आई गावदेवी यवई विरुद्ध पवनपुत्र पिसे. यानंतर अनुज 11 लोणाड आणि आई गावदेवी वालशिंद या दोन संघांदरम्यान महत्त्वाचा सामना असेल. तदनंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध जय झोटिंग देवरुंग. तर सर्व संघांना विनंती आहे आपण योग्य वेळेवर या ठिकाणी पोहोचायचं आहे, जेणेकरून सर्व सामने हे 4-4 षटकांचे होतील. चांगला खेळ सादर केलेला आहे मागच्या मॅचमध्ये पवनपुत्र पिसे संघानं. आणि यवई संघाचा आपण विचार केला तर निश्चितच या टीमच्या खेळामध्ये भरपूर सुधारणा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक काळ असा होता की पहिल्याच फेरीमध्ये हा संघ गारद व्हायचा, पण मागचे 4-5 वर्ष आपण त्यांचं जर क्रिकेट बघितलं तर अप्रतिम कामगिरी आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांची राहिलेली आहे आणि भल्या भल्यांना त्यांनी पाणी पाजलंय. हो निश्चितपणे आहे, कारण पाहू शकेल या संघामध्ये जसं मनोज घाटाल तर मात्र आपण पाहिलं ते येणं झालं तर त्यानंतर सॅम सध्या पाहिलं तर चांगली कामगिरी करतोय. आणि तसं जर पाहिलं तर सांघिक केल्या संघाचा मात्र चांगल्या प्रमाणे आपण पाहत आहोत. आणि दुसऱ्या फेरीमध्ये आता मात्र पाहू शकाल या संघाला खेळत असताना नाणेफेकी जरूर त्याने जिंकली गेली आणि फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला पवनपुत्र पिसे संघाच्या विरोधात. पहिल्या सामन्यामध्ये पवनपुत्र पिसे संघाने मात्र विजय संपादित केला. आई गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला त्याने पराभूत केलं. परंतु यानंतर जो पुढील जो सामना आहे दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण वेळेवरती या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. अनुज स्पोर्ट लोणाड विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट वालसिंद.
मनोज घाटाळ फार मोठं नाव आहे भिवंडी तालुका क्रिकेटमधील. सिटी क्रिकेट देखील अक्षरशः गाजवून सोडलेला आहे या खेळाडूनं आणि हॅट्रिक मॅन आहे. खरं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याने हॅट्रिक नोंदवलेली आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आणि तेवढीच चांगली फलंदाजी देखील तो करतो. अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत आलेला आहे स्वतःच्या गावच्या संघासाठी खेळत असताना मनोज घाटाळ. आणि तसे जर पाहिले तर ALPL मध्ये सुद्धा मात्र एज अ आयकॉन म्हणून तो खेळणार आहे. मॅच चांगली होईल. नरेश शेलार विथ आदित्य शेलार ही सलामी जोडी आपण पाहत आहोत. मजबूत पायाभरणी केली होती मागच्या मॅचमध्ये या दोन्ही सलामीवीरांनी. 36 धावांची अप्रतिम भागीदारी अवघ्या 9 बॉल्समध्ये आणि तसाच येथे स्टार्ट देण्याचा प्रयत्न राहील. मात्र हे जे आव्हान आहे ते खरं तर कडवं आव्हान असणार आहे मनोज घाटाळचं. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच आणि पहिल्याच बॉलवर कडक फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. षटकार. करतोय गोलंदाज मनोज घाटाळ. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला. बॉल चालला डीप मिड विकेटला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चांगला फटका होता मात्र गॅप मध्ये खेळू शकला नाहीये. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 7. यस, पहिल्या चेंडूवरती षटकार होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव नरेश शेलार मात्र कंप्लीट केली गेली. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. हो हो, काय फटका खेळला. परंतु पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू आय थिंक फ्लाय झालाय. चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि मात्र त्या ठिकाणी चौकार वसूल केलाय फलंदाज आदित्य शेलारनं. जबरदस्त फटका होता. हा इनोव्हेटिव्ह काहीतरी नवीन पाहायला मिळालं. खरं तर गोलंदाज स्पिनर नाहीये, वेगवान गोलंदाज आहे आणि थोडासा पिकअप शॉट प्रमाणे इम्प्रोवाइज फटका तो पाहायला मिळाला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि असं वाटलं हा फटका बघितल्यानंतर की बॅटिंग करणंच जगातील सर्वात सोपं काम आहे. एवढा लिलिया त्याने तो फटका मारला होता आदित्य शेलार. फक्त टायमिंगच्या स्वबलावरती तो फटका त्यांनी जनरेट केला आणि कुठल्या प्रमाणे त्या फटक्यामध्ये ताकद झोकली नव्हती परंतु रिझल्ट खूप छान पाहिला आपण. पीसी संघासाठी चौकार आलाय आणि आता मात्र पहा खोदून काढलाय. सरळ बाटे लॉप करण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतः चेंडूवरती झेपावतोय. चेंडूला मात्र थांबवलं गेलं आणि अखेर डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. चांगला बॉल होता हा, तिखट यॉर्कर होता त्यामुळेच त्या चेंडूला सन्मान देण्यास भाग पाडले फलंदाजाला. पहिला डॉट बॉल आलाय या डावातील. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पवनपुत्र पिसे. लोफुल टॉस बॅक टू द बॉलर. येथे झेलची शक्यता होती मात्र कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेचा वेध घेताना दिसतोय. लॉंग ऑफ मधून फिल्डर आलेत सॅम. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावांचं संरक्षण येथे करतायत. 2 धावा मिळतील फलंदाज आदित्यला. 2 धावांच्या जोरावर पीसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. 13 रन्स विदाउट लॉस. जरूर आज राहुल माडाची अनुपस्थिती आहे परंतु त्याची उणी भासणार आहे. यासाठी मात्र पाहूया कशा रीतीने आज खेळ गावदेवी स्पोर्ट यवई संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल.
आतापर्यंत चांगला खेळ पवनपुत्र पीसी संघाने होते आपण पाहतोय. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु फुल लेंथ होती. चेंडू वेगवान होता आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस पवनपुत्र पीसी संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 13 धाबा. किल्ला धक्का लागला टीम पवनपुत्र पीसी संघाला. आईलय आनंद झालय भक्तांच्या आगेला धावलंय र सावरी देव माझा नवसाला पावलाय र सावरी देव माझा नवसाला पावलाय र सावरी देव माझा नवसाला पावलाय रे सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देवाचं गुणगान करण्याचे संगीत सध्या आपण डीजे अजयच्या वतीने ऐकतोय. परंतु रोशन पहिल्याच चेंडूवरती नरेश शिलारच्या खेळीवरती पूर्ण विराम लावला गेला. झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद होऊन माघारी परतला. नवी फलंदाज जयेश शेलार आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. टायमिंग चांगलं साधलं होतं नरेशनं. बॅकफुटला जात असताना प्रहार केला होता बॉलवर, मात्र डीप कव्हरला फिल्डर होता, गॅपमध्ये खेळू शकला नाही. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, फार दुरून बॅट फिरवली होती. एक धाव मिळाली आहे गोलंदाजाकडून, थोडीशी चूक घडली, बॉल अडवू शकला नाहीये, त्याचा फायदा घेतलाय. डीपमधून फिल्डर आलेत बॉलवर, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांनीशी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना नवीन बॅटर जयेश, धावसंख्या 15. जर गोलंदाज रोशनने जर तिथे चेंडू थांबवला असता तर आय थिंक एक धाव मात्र त्या ठिकाणी वाचली गेली असती, परंतु थोडीशी घाई गेली आणि त्याचमुळे मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि एकीचं रूपांतर जयेश शेलानं दुहेरीमध्ये केलं आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी स्वतःचं खातं उघडला 2 या धावसंख्येने. ओ चेंज ऑफ पेस, फिंगर रोल, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे आउट फिंगर पाहतोय, थोडीसा टर्न प्राप्त केला आणि डॉट चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला यानंतर जो पुढील सामना असेल अनुस्पोर्ट लोणार विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट वालशीन. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आता स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवलाय प्लॉटमध्ये. 6 धावांसाठी षटकार. पाहू शकाल
उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चाललाय. पंचाचा इशारा पाहतोय आपण या ठिकाणी. वाईटचा अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च केली गोलंदाज रोशननं आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 23 वरती जात असताना. हो, या वेळेला मात्र फारच खराब बॉल आहे. मिरकावून दिलाय लॉंग लेग क्षेत्रातून बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार आणि टीव्ही पंचांची मदत देखील घेतली गेलेली आहे. बघायचंय DRS बीमर चेक केला जाईल. पर्वणी होती बॅटर करिता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आदित्यनं. 6 धावा तर मिळालेल्या आहेतच, पण बघायचंय हा बॉल बीमर आहे की नाही. या अगोदरचा बॉल वाईड होता. उजवेष्टीच्या भरपूर बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली होती आणि त्याचं थोडंसं प्रेशर गोलंदाजावर जरूर होतं आणि हा बॉल बीमर आहे. इट्स अ नो बॉल. फार जास्त हाईट होती. ओव्हर वेस्ट हाय फुल टॉस. बीमरवर षटकार आलाय. 7 धावा मिळत आहेत पवनपुत्र PC संघाला. PC संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. 30 रन्स. पुढचा बॉल असेल फ्री हिट. सन्मान्य गुरुनाथ दिनकर बजागे किरवली गावचे समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपल्याला, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सावरीदेव चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. साई बजागे आणि गणेश बजागे यांच्या माध्यमातून. चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह होता हा, परंतु गॅपमध्ये खेळू शकला नाही. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग घडली आहे संजयकडून. त्याचा फायदा मिळतोय. सिंगल येते आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 31. चांगली धाबा सध्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर फक्त मनोज घाटाला 13 धावा खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये ऋषीने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केला होता, परंतु त्याच्यानंतर थोडीशी चुकीची चेंडूची त्याने हाताळणी केली आणि पाहू शकाल या ठिकाणी 31 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 18 धाबा ऋषीच्या वतीने आपण पाहिल्या. सन्माननीय द्वारकानाथजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्याच्या वतीने स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूंचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. याचं नेहमीच या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य लाभत असतं. शॉर्ट बॉल आहे या वेळेला. हवेत बॉल. फिल्डर पाहतच राहिलाय. अप्रतिम फटका. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जरूर पिसे गावाची शान आन बान आदित्य शेलार इज ऑन फायर. कमालीचे फटके खेळतोय आदित्य. या वेळेला मात्र स्विच हिटचा वापर करायचा होता. या अगोदर देखील मागच्या षटकामध्ये हा प्रयत्न त्याने केला होता. सरळ बॅटनं चांगले फटके खेळतोय, परंतु इनोव्हेटिव्ह शॉट्स खेळण्याचा देखील जास्त प्रयत्न करतोय. तेथे चुका होत आहेत. नेदाव बॉलची सांगता करत असताना गोलंदाज प्रतीक. अजूनही 9 चेंडूंचा खेळ या डावामध्ये बाकी आहे. पवनपुत्र PC संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. फिल्डर बॉल खाली. जबरदस्त कॅच. मनोज घाटाळनं कुठली चूक केली नाहीये. अप्रतिम झेल. फलंदाज बाद.
बाद होण्यापूर्वी आपण अद्वितीय शेलारचा जर विचार केला तर 23 धावांची त्यांनी बहुमूल्य इनिंग तिथे मात्र साकारली. आणि नवीन फलंदाज आता मात्र भावेश आलाय उर्फ भाऊ. प्रतीक पुन्हा एकदा उर्ध्व विकेट मारा करतोय. हो, चांगला चेंडूच्या हाताळणी पाहू शकाल स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावला आणि फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी वेगाने धाव कंप्लीट केली गेली. बादची कडा होती पंचाने सांगितलं. वेलकम विलास. यानंतर पुढील जो सामना असेल आई गावदी स्पोर्ट वालचिन विपक्ष अनुज स्पोर्ट लोणार. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर स्थिर आहे 42 धावा धाफलक्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रतीकने एकूण 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर जबरदस्त वापसी त्याची मात्र पाल आपल्याला एक सफलता सुद्धा मात्र त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आदित्य शेलारला त्याने बाद केलं आणि आता मात्र जय शेलारच्या सोबतीला भावेशला आपण पाहतोय. फटक्या हवेत केला मिस्तामिंग फटका शॉट फायलिंगचा क्षेत्ररक्षक आय थिंक चेंडूवरती जाईल असं वाटलं होतं, परंतु चेंडू खाली तो पोहोचला नाही आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी फलंदाजाला 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. 3 षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला आणि 3 षटकाच्या
जात होते, परंतु आता कदाचित नोट दिसली असावी. गोलंदाजाला थोडीशी चूक झाली आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजाने. निश्चितपणे हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी गोलंदाज हवी असतो तर कधी कधी फलंदाज त्याच्यावरती पलटवार करत असतो. खराब चेंडू फुल टॉस आणि चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. नंतर गोलंदाजावर प्रेशर पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल होता, योग्य दिशा दिली आणि 4 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या 53. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा बीट करून गेलाय बॅटरला. इथे DRS ची मागणी पंच करतायत. व्हाईट बॉल चेक केला जाईल मला वाटतंय. चला, पंचांना पूर्ण अधिकार आहे. पंचांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते टीव्ही पंचांची मदत घेऊ शकतात या स्पर्धेच्या नियमांनुसार. कालच आम्ही ते जाहीर केलं होतं. बऱ्याचदा गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असतात आणि बरोबर यष्टे आणि पंचांच्या मध्ये देखील येतात. त्यामुळेच काही निर्णय पंचांसाठी कठीण असतात. थोडी शंका आहे पंचांच्या मनात, त्यामुळेच तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. शेवटचा बॉल होता खरं तर, पण बघायचं तो लीगल बॉल आहे की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या चांगली पाहायला मिळते, 50+ धावसंख्या. परंतु या ठिकाणी अनुस्पर लोणार संघाला विनंती असेल की आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये यानंतर लगेच आपण नाणेफेकी संपन्न करू. आई गावदेवी विस्फोट वालचीन संघ त्या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष जय जोटिंग देवरुंग संघ. आजच्या लॉर्ड्समध्ये आपल्याला हे 10 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. बघा, हा चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वी धावसंख्या 53 होती. टीव्ही पंचांचा निर्णय यायचा बाकी आहे. लोणाड संघाचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत अनुज 11 लोणाड. चला, जे ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचा निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकाल. तर डॉट बॉलची समाप्ती ते मात्र पाहायला मिळाली आणि पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 53 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या गेल्या पवनपुत्र PC संघाने आणि विजयासाठी 54 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी पाहूया इथे मात्र पाहायला मिळेल का आई गावदेवी यवई संघाच्या वतीनं. तत्पुरते आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ आहे अनुस्फोट लोणार विपक्ष आई गावदेवी स्फोट वालशीन. दरम्यान या ठिकाणी आमनेपाडा गावचे समाजसेवक संतोषजी जाधव यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावर यायचं. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय मदन दत्तू जाधव अर्थात MD यांच्या माध्यमातून सामनावीराच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे शतश आभार. आणि त्यांचे बंधुराज संतोषजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर द्वारकानाथ बजागे देखील उपस्थित आहेत, किरवलीचे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून चेंडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण यावं. आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. आई गावदेवी वालशिंद आणि त्यांच्या विरुद्ध अनुज 11 लोणाड. चला, पाहुण्यांना देखील विनंती करतोय. संतोषजी जाधव साहेब आपण देखील या. कोण बोलतो? एक कॅप्टन इकडे. लोणाड टीमचे कॅप्टन कॉल देतील. हेड इज द कॉल. कॉइन बराच दूर गेलेला आहे, परंतु टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे वालशिन संघानं. वालशिन टीमच्या कॅप्टनला आपण देऊयात हे शीतपेय, स्पॉन्सर्ड बाय हनुमान बजागे, माजी उपसरपंच किरवली. थँक्यू सो मच. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. वालशिन संघानं टॉस जिंकलेला आहे. काय सांगाल, कसं वाटतं इकडे आल्यानंतर आणि डिसिजन काय असेल? डिसिजन असेल क्षेत्ररक्षण. स्पर्धेविषयी काय वाटतंय? स्पर्धा खूप सुंदर आहे.
साधारणतः जी कामगिरी झालेली या हंगामामध्ये म्हणजे ॲज अ कॅप्टन तुम्हाला असं वाटतंय का 100% दिलेलं आहे तुमच्या टीमनं किंवा आणखी चांगला खेळ झाला पाहिजे? चांगलाच झाला पाहिजे, 100% सर्वांनीच दिलेला आहे, पण प्रॅक्टिसच्या मुळे थोडा हे झालेलं आहे. येस थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. चला लोणार टीमचे कॅप्टन काही बोलायला तयार नाहीत, काही हरकत नाही, आपल्याला देखील शुभेच्छा आम्ही देतोय. टॉस वालशिन संघाने जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. दरम्यान या ठिकाणी ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची कोर कमिटीचे सर्व सदस्य आपल्यामध्ये आज आलेले आहेत. सन्माननीय अनंतजी केणे, रामकृष्णजी काकडे, लखनजी पाटील, अजित पाटील आणि तसे जर पाहिले तर रामकृष्ण काकडे यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीर पुरस्कार खेळाडूसाठी एनर्जी ड्रिंक आपण हेल देणार आहोत. जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. या सगळ्या कोर कमिटी मेंबरचं सहर्ष स्वागत आहे. जय सावरीदेव चषक 2025 मध्ये सर्व आमच्या क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. टार्गेट चांगलं सेट केलं या मॅचमध्ये पवनपुत्र PC संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना 53 धावा फलकावर लावल्यात आणि 54 धावांचं टार्गेट आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. डावाची सुरुवात करण्यासाठी आई गावदेवी यवई संघाकडून मनोज घाटाळ आणि प्रतीक. मनोजवर पुन्हा एकदा फार मोठी मदार असणार आहे. पॉवर प्लेचं षटक असो, गोलंदाजी करत असताना किंवा पॉवर प्लेच्या दरम्यान बॅटिंग असो, मनोज घाटाळ फार महत्त्वाचा खेळाडू ठरत असतो. परंतु तुम्ही किती स्पर्धेमध्ये अजय एका खेळाडूवरती अवलंबून राहणार, कारण तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल तर मात्र प्रत्येक खेळाडूला मात्र 100% कमिटमेंट देणं फार गरजेचं आहे. परंतु तो खेळ आज यवई संघाच्या वतीने आपल्याला पाहायला आपण शिकेल. की सध्या तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती आमचा संपूर्ण व्यासपीठ दाखवला जातोय. द्वारकानाथजी बजागे यांना तुम्ही पाहू शकाल, सन्माननीय विनोदजी बजागे, गुरुनाथजी बजागे आणि पूर्णपणे आमची कमिटी अनंताजी केणे, रामकृष्ण काकडे, अजित पाटील, लखन पाटील यांना सध्या आपण पाहत आहोत. पहिलं षटक घेऊन जयेश. पहिला बॉल, अप्रतिम बॉल, लेग कटर होता, येथे अपील होत आहे. हॉट बिहाइंडचं बॅट खेळपट्टीवर लागली असं वाटतंय, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळले. मात्र चांगला बॉल होता, थोडंसं डेव्हिएशन पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर कट होताना दिसला. डॉट बॉलनं सुरुवात केली जयेशनं. मागच्या मॅचमध्ये देखील भेदक मारा केला होता. एकच धाव खर्च केली होती पॉवर प्लेमध्ये आणि 2 गडी देखील बाद केले होते. सामनावीराचा मानकरी ठरला होता जयेश. आणि तीच सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्याकडे पाहायला मिळाली. कारण पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल पूर्णपणे लाऊड अपील झाली गेली, परंतु ते अपील पंचाने फेटाळले. परंतु डॉट चेंडूने सुरुवात केलेली आहे. राऊंड द विकेटने मारा करतोय. हो, पुन्हा तीच लेंथ चेंडूवरती आय थिंक अजय वारंवार फिंगर रोल करतो आणि टर्न प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो आणि अखेर चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि विकेट किपरनं मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. बॅटच्या अगदी समोरून चेंडूला बळण देत असताना गोलंदाज जयेश चांगले लेग कटर टाकतोय. सलगचा दुसरा बॉल, निर्धाव. मोठं टार्गेट आहे 54 धावांचं. दमदार सुरुवात बॅटिंगमध्ये करावी लागेल. आणखी एक चांगला स्लोवर लेग कटर होता. यावेळेला दिशा दाखवली आहे मिसफील्ड बॅकवर्ड पॉइंटला. दुसरा खेळाडू येईल बॉलवर, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या बॉलवर अखेर खातं उघडतंय मनोज घाटाळचं आणि यवई संघाचं. पाहू शकाल चौदरपाडा गावचे आय थिंक क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत भीमसेनजी तरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नितीश पाटीलकडून मात्र चूक घडली गेली. सिंगल धाव जरूर तिथे मात्र पूर्ण झाली असती, परंतु थोडीशी मिस्टेक घडली आणि पाहू शकाल 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. परंतु त्यानंतर मनोज घाटाळ जयेशच्या आगेस साच पडतोय पूर्णपणे. फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकतर खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडेसे कट देखील होताना दिसत आहेत. लेग कटरचा चांगला मारा येथे सुरू केलाय पहिल्या षटकामध्ये जयेशनं. हो, लो फुल टॉस होता. यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरले. आणखी एक डॉट बॉल येतोय. असं वाटतच नाही की मनोज घाटाळ फलंदाजी करतोय. ज्या खेळाडूचं आपण कौतुक करत होतो त्या खेळाडूने आतापर्यंत निराश केलंय. 4 डॉट चेंडू पहिल्याच षटकामध्ये, फक्त 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला लॅप शॉट, बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला झेल उडालाय आणि जबरदस्त कॅच टिपत असताना फिल्डर, फलंदाज बाद.
आत्माराम शेठ यांचे सुपुत्र सन्माननीय गणितदादा गुलवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सावरदेव चषक 2025 मध्ये सन्माननीय गणेशजी बजागे, सन्माननीय साई शेठ बजागे आणि या सावरदेव किरवली संघाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जेव्हा या स्पर्धेत सुरुवात केली त्यावेळी या स्पर्धेचं आपण जर नाव पाहिलं तर स्वर्गीय आत्माराम गुलवी चषकानं ही स्पर्धा आपण पाहिली होती आणि तद्र आता मात्र स्पर्धेनं उंच भरारी घेतली आणि पावसाळ्या स्पर्धेवरती अपार प्रेम राहिलंय गुलवी परिवाराचं आणि त्यापैकी गणितदादा गुलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया हार्दिक स्वागत. आणि जेव्हा जेव्हा या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, गणेश दादांची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते, साहेब सदिच्छा भेट देण्यासाठी जरूर येत असतात. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आज देखील सन्माननीय गणेशदादा गुळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जय सावरीदेव चषक 2025 मध्ये आम्ही करीत आहोत. जय सावरीदेव स्पोर्ट्स किरोलीच्या माध्यमातून गणेशदादा बजागे आणि साई शेठ बजागे यांच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालंय. सक्सेसफुल षटक राहिलं. जयेश कडून फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील त्याने बाद केला. आता टार्गेट आणखी खडतर दिसतंय. 3 ओव्हर्समध्ये येथून बनवायच्यात 52 धावा. नवीन गोलंदाज भावेश पायात टाकलाय, लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. येथे देखील झेल होऊ शकतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा, अप्रतिम एफर्ट होता, मात्र बॉल हातातून निसटलाय. 2 धावा मिळतील. प्रयत्न खूपच चांगले होते परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर झेल होता आणि त्याच अनुषंगाने मात्र जयेशने मात्र त्या ठिकाणी तो झेल ड्रॉप केला आणि 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. फलंदाज आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला प्रतीकला पाहतोय. फुलटा चेंडू ऑन साईडला भिडकावून दिला आणि चेंडू चाला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लोणारगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्माननीय दिलीपजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि दिलीप जाधव सुद्धा मात्र ALPL परवा दुसऱ्यामध्ये खेळणार आहेत. एज अ 40+ या कॅटेगरीमधून. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच निंबवलीचे समाजसेवक उद्योगपती निखिलजी गुळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. गणेशदादा गुळवी या मंचाची शोभा वाढवत असताना शॉट ऑफ लेंथ, टॉप एज, बॉल हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये. शॉट फाईन लेग मधून फिल्डर पोहोचेल बॉलवर. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न परंतु फेक अतिशय सुमार पाहायला मिळते. 2 धावा अखेर कंप्लीट होत आहेत. खरं तर सिंगल डबलच फक्त येताना दिसत आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. 54 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅचमध्ये. आई गावदेवी यवई संघाकडून 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 1 षटकार आलेला आहे परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र या दुसऱ्या षटकामध्ये धावा वेगाने येतात. कारण 3 चेंडू आतापर्यंत भावेश शिलाने हाताळले 10 धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्या. 2 डबल 1 षटकार आणि जरूर जशाप्रमाणे धावा येत आहेत मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र जरूर वाढला जाईल. आणि पृथ्वीच्या सूत्र पावसावर सॅम आलाय 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. चांगले फलंदाज आहेत दोन्ही पण. 15 बॉल्समध्ये 42ची गरज. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन बॉल. यावेळेला प्रॉपर हुक शॉट. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. किरवलीचे माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. खर्चिक षटक आतापर्यंत. आखोट टप्प्याचे चेंडू जास्त पाहायला मिळत आहेत. या अगोदर देखील एक शॉर्ट बॉल होता. तो चांगला शॉर्ट बॉल होता परंतु यावेळेला पोझिशन चांगली होती फलंदाजाची. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना हुक केला बॉल. प्रतीकनं 4 धावा त्याला मिळत आहेत. फक्त 4च चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. 14 धावांवर खेळतोय प्रतीक. चांगली बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा फलकावर होत्या. हे षटक खर्चिक राहिले आतापर्यंत भावेशच्या माध्यमातून. जरूर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ज्या पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण शॉल पाहत आहोत त्या आम्हाला सत्यवानजी बजागे यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत असेल. परंतु पिछे सगळा विनंती करतो की आपण जास्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल कदाचित तेथे करण्याचा प्रयत्न होतोय मात्र वेळ अधिकचा खर्च केला जात आहे. पवनपुत्र पीसी टीम लक्षात घ्यायचं आहे. जास्त वेळ तुम्हाला खर्च करता येणार नाहीये. येस, लॉंग ऑफचा फिल्डर आता लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता तो मिड ऑफकडे आलेला आहे. हा थोडासा बदल आपण बघतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पावलांचा वापर फुलवर घेऊन सुंदर कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार. येतोय आणखी एक सुंदर चौकार.
बाजूला तदनंतर प्रतीकने जबाबदारी आपल्या संघाची उचलली आणि त्या जबाबदारी सध्या खेळ साकारतो आणि खास करून चेंडूच्या मिडवरती बॅटिंग करतो या कोटापदा चेंडू चाबुक शॉट आणि चेंडू फरार मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तर 26 धावा मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या, परंतु आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 28 धावा इथून जोडायच्या आहेत. सन्माननीय पावशिकाला व्यासपीठावरती या स्पर्धेचं आनंद घेण्यासाठी आणि जरूर जेव्हा जेव्हा गणितदादा भजागे यांची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा मात्र गणितदादा गुलवी साहेब त्या स्पर्धेला निश्चितपणे भेट देत असतात. भिवंडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि या विभागामध्ये जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा मात्र गणितदादा गुलवी साहेबांचं मात्र जरूर त्या स्पर्धेमध्ये आगमन होत असतो आणि आय थिंक गणेशजी भजागे साहेबांचे ते चांगले नातेवाईक सुद्धा आहेत आणि लाडके मेहुणे आहेत. क्या बात आहे. म्हणजे नातं सुद्धा जोपासायचं आहे आणि प्रेमाचे संबंध सुद्धा मात्र जोपायचे आहेत आणि तसं जर पाहिलं तर दादाला सुद्धा मात्र क्रिकेटवरती अपाट प्रेम आहे, कारण त्याने सुद्धा मात्र पूर्वी एक काल गाजवलेला आहे. हो आणि आपण बघतो की अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये त्यांचं फार विशेष सहकार्य लाभत असतं. क्रिकेटवर निस्सीम प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दिलीपजी जाधव साहेबांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नरेश शेलार. 12 मध्ये 28 इथून वाचवायचे आहेत. चला पीसी संघ तुम्हाला वारंवार वाहन केला जातो वेळे संदर्भात. जास्त वेळ आपण खर्च करू नका. 12 चेंडू 28 ची गरज. हे षटक फार निर्णायक ठरू शकतंय. नरेशच्या हातात बॉल आहे, टिचून मारा करावा लागणार आहे. अशा प्रकारे चेंडू टाकावे लागतील. चांगला उचललाय पहिला बॉल, बीट केलाय बॅटरला, येतोय डॉट बॉल. जरूर जर अशा प्रमाणे जर चेंडू हाताला गेले तर मात्र आय थिंक फलंदाजीत करणं तेवढं सोपं नसणार आहे, परंतु धोकांकडे चांगला अनुभव आहे. एका बाजूला पाहिलं तर समीर आय थिंक सॅम आहे आणि दुसऱ्याकडे पाहिलं तर फलंदाज प्रतीक आहे. समीरनं आय थिंक पहिला चेंडू फेस केला आणि त्यात पहिल्या चेंडूवरती तो बीट झाला, परंतु त्याच्यानंतर पाहू शकाल लेंथमध्ये थोडासा बदल केला आणि त्याच अनुषंगाने हो हो उडता खेळाडू पाहतोय आपण डीप स्क्वेअर लेग कडे. चांगला झेल पकडलाय आणि त्या ठिकाणी पाहिलं आपण शर्यत होता, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. अजून एक धक्का लागतोय टीम गावदेवी स्पोर्ट येवई संघाला. पण तो चांगलं संगीत सादर करतोय, सध्या सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. यस, वातावरण अगदी प्रफुल्लित करून ठेवलेलं आहे आमच्या डीजे मॅननं. थँक्यू सो मच. नवीन बॅटर स्वतः संघनायक संजय तरी मैदानामध्ये. खूप चांगला अप्रतिम असा दर्जेदार झेल पाहायला मिळाला शरदच्या माध्यमातून. वाटत होतं की बॉल फिल्डरच्या डोक्यावरून निघून जाईल, मात्र स्वतःला स्ट्रेच केलं आणि बॉल पकडला, झेल घेतला. आता समीकरण 10 चेंडू आणि 28 धावा. नरेश शेलार राईट अमोर द विकेट. स्विंग करायचा होता ऑन साईडला, एक भीम टोला लगावायचा होता, परंतु शरीराचा वेध घेतलाय चेंडून. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा हा इन कटर आणि तसा लवकर फटका सुद्धा मात्र संजयने मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. त्याचा अनुषंगाने मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतला त्या ठिकाणी आणि आता मात्र कुठेतरी आव्हान खडतर होत चाललाय टीम गावदेवी एव्ही संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर, कारण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये आता 28 ची गरज. हो पुन्हा मात्र चांगला चेंडू आय थिंक एक्सटेंजर रोखांना हाताला पडतो. जजमेंट चुकीचं पाहिलं आणि त्याच अनुषंगानं चेंडू एका टप्प्याच्या साह्याने चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
संजयच्या बॅटमधून उंच बॅकलिपचा वापर करत असताना तो नेहमीच खेळत आलेला आहे. फिल्डर होता डीपमध्ये, मात्र फिल्डरसाठी कठीणच होतं. आउटफील्ड टणक आहे, भरपूर पुढे पडला होता बॉल आणि एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. आता 8 बॉल्समध्ये 24 धावांची आवश्यकता आहे यवई संघाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. आता मात्र झलची शक्यता नाकारता येत नाहीये. फिल्डर येतोय दुरून, जबरदस्त कॅच. फलंदाज येथे बाद होतोय. चौकार प्राप्त केला होता, परंतु तदनंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संजय तरेने केला, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली, एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं आणि त्यात अनुषंगानं जय शिलानं कुठल्या प्रमाणात चूक केला नाहीये. झेल तिथे मात्र चांगल्या प्रमाणात संपणे केला आणि अखेर फलंदाज बादून माघारी परतोय. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. यवई संघाच्या माध्यमातून रोशन आलाय आणि समीकरण पाहू शकला. आता मात्र या ठिकाणी 7 चेंडू शिल्लक आणि 24 धाब्यांची गरज. हो, बॅटची नरेश जबरदस्त. मात्र या ठिकाणी सफल षटकांची समाप्ती नरेश शिलारच्या वतीने आपण पाहत आहोत, कारण 2 सफलता त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील बाद केले. 2 ओव्हर्समध्ये 28 धावांची आवश्यकता होती, तेव्हा सामना बरोबरीत वाटत होता. पण आता थोडंसं पारडं जड दिसतं या मॅचमध्ये पवनपुत्र पीसी संघाचं. नरेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम गोलंदाजी केली, एकही अवांतर चेंडू टाकला नाही. 2 महत्त्वाचे धक्के देखील त्याने दिलेले आहेत आणि धावा देण्याच्या बाबतीत भरपूर कंजूस राहिलाय. आणि पाहू शकाल या ठिकाणी ऑन स्क्रीनवरती पुन्हा मात्र गणिताचा गुलवी साहेबांना दाखवला जातो. या स्पर्धेचा जरूर ते आनंद घेतात. त्यांच्या सोबतीला आपल्या विभागातील एक लेजेंड खेळाडू दिलीपजी जाधव, त्याचप्रमाणे स्पर्धेची जनक गणेशजी बजागे तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरोळीचे काशीनाथजी बजागे, मारुतीजी घरत, सर्वांचं हार्दिक स्वागत. चला, शेवटचे 7 चेंडू शिल्लक या डाबातील आणि या 6 चेंडूमध्ये आय थिंक विजयासाठी 24 धाबांची गरज आहे आणि गोलंदाज सज्ज होते सत्यवान शेलार. कर्णधाराच्या हातात आपल्याला बॉल दिसतोय. 6 बॉल्समध्ये 24 धावा, असं खडतर समीकरण. परंतु क्रिकेट आहे, ह्या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. पहिले 2 चेंडू फार महत्त्वाचे ठरणार आहेत. मोठे फटके पाहिजेत या पहिल्या 2 बॉल्सवर यवई संघाला पलटवार करण्यासाठी. 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात, ज्यामध्ये ऑनसाईडला जास्त प्रोटेक्शन आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल पायावर आदळलाय. अपील होत आहे, परंतु पंच अपील फेटाळतायत. उजव्या एष्टीच्या बाहेर होता इम्पॅक्ट. फलंदाजांनी शफल केलं होतं, मात्र चांगला बॉल, डॉट बॉल. हो, जरूर विकेट्स मिळाली नाही, परंतु डॉट चेंडूवाला ही चांगली बाब आहे. ते म्हणजे या पीसी संघासाठी, कारण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता तुम्हाला 4 षटकार मारायचे आहेत. याच कॅल्क्युलेशननं तुम्हाला आता केली ते मात्र करावं लागेल, कारण 24 धावांची तुम्हाला अजूनही आवश्यकता आहे. त्या बनल्या जातील का? हो, इथे मात्र पाहू शकाल लाईन थोडीशी चुकीची निवडली आणि त्याचमुळे चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून चालल्या. पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे खर्च केली गेली आणि त्या मात्र 5 मध्ये 23 धावा इथे मात्र जोडल्या जातील का टीम यवई संघाच्या माध्यमातून? बॉलिंग रनअपमध्ये थोडेसे अडथळे आले होते असं वाटत होतं, तरी देखील बॉल डिलिव्हर केला आणि त्यामुळेच आपण बघतोय की लाईन चुकली गेलेली आहे. अवांतर धाव मिळाली आहे. आता 5 चेंडू आणि 23 धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. इक्वेशन फारच कठीण आहे, उत्तर ते कठीणच होत चाललेलं आहे. 4 चेंडू आणि 4 षटकारच ठोकावे लागतील, कारण चेजिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा आहे. 4 बॉल्स 23 धावांची आवश्यकता. हो, जरूर ही परिस्थिती सध्या आपण पाहिलेली एका स्पर्धेमध्ये या धाबाचा पाठलाग अक्षय म्हात्रेने केला होता सोनालीपाडाच्या स्पर्धेमध्ये, आणि आय थिंक त्यांच्या अगेन्स्ट मात्र गावदेवी यवई संघ होता. परंतु आता यवई संघाला तो कारनामा इथं मात्र करायचा आहे. 4 मध्ये आता 22 धाबा जोडायच्या आहेत. आता 3 षटकार आणि 1 चौकार देखील चालेल, परंतु चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला. ऑन साईडला फिल्डर आहे, डीप मध्ये धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. आता खांदे झुकलेले दिसत आहेत फलंदाजांचे, कारण सामना त्यांच्या आवाक्या बाहेर दिसतोय. प्रतीकनं बॅटिंग चांगली केलेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशेषतः चांगला पलटवार त्याच्याकडून पाहायला मिळाला होता. 22च्या षटकामध्ये 24 धावा
त्याने वसूल केल्या होत्या. मात्र तदनंतर नरेशचं षटक अप्रतिम राहिलं आणि सत्यवानने देखील चांगला मारा केला या शेवटच्या ओव्हरमध्ये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पीसी संघ जास्त वेळ खर्च करू नका. लिडिंग एज बॉल हवेत आहे, मात्र कुठलाही फिल्डर बॉल खाली नाहीये. औपचारिकता फक्त पूर्ण केली जात आहे. या मॅचमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे पवनपुत्र पीसे संघ. काल देदीप्यमान कामगिरी या स्पर्धेमध्ये पिसे गावच्या दुसऱ्या संघाची आपण बघितली होती. गावदेवी स्पोर्ट्स विहाना पिसे जे अंतिम 3 मध्ये दाखल झालेले आहेत. कालचा दिवस पूर्णपणे त्यांनी गाजवला आणि आज पवनपुत्र पीसे संघ चांगली कामगिरी करतोय. सलगचा हा दुसरा विजय त्यांच्या आवाक्यात दिसतोय. टॉप एज विकेट किपर बॉल खाली येत होता, परंतु अखेर बॉल धरतीला दान. मात्र याने काही जास्त फरक सामन्याच्या निकालावर पडेल असं वाटत नाही. यानंतरचा सामना असेल अनुज 11 लोणाड विरुद्ध आई गावदेवी वालशिन. वालशिन संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणखी एक मिस टाइम फटका आणि याचबरोबर सामना फिनिश होत असताना मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय पवनपुत्र पीसे संघानं. खूप खूप अभिनंदन टीम पवनपुत्र पीसे अँड हार्ड लक टफ लक आई गावदेवी यवई. देऊयात आपण या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार. अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नरेश. महत्वाचं पेनल्टीमेट षटक हाताळलं जेव्हा 2 ओव्हर्समध्ये 28 धावांची आवश्यकता होती. मोमेंटम फलंदाजांकडे होतं त्या ओव्हरच्या अगोदर, परंतु फक्त 4 धावा खर्च केल्या नरेशनं. आपला अनुभव वापरला आणि 2 महत्वाचे गडी देखील बाद केले. तेथूनच सामना टर्न होताना पाहायला मिळाला. सो नरेश ठरलेला आहे या सामन्यातील सामनावीर. चला नरेश, आपण थोडीशी घाई करूया कारण पाहुण्यांचा सुद्धा शेड्यूल बिझी आहे.